वास्तुशास्त्राच्या माध्यमातून जशी आपण भौतिक जीवनातील व्याधींपासून मुक्तता मिळवतो, तशीच आपण योगशास्त्राच्या माध्यमातून आंतरिक शरीरातील व्याधींपासूनही मुक्तता मिळवता येऊ शकते. संगीत व ध्वनी यांचा शरीर स्वास्थ्यावर चांगला परिणाम किंवा अनुकूल परिणाम होऊ शकतो, हे वैज्ञानिक प्रयोगाद्वारे सिद्ध झालेले आहे. आपण जेव्हा गुणगुणतो तेव्हा आपल्या लाळेतील टी पेशींची संख्या अधिक प्रमाणात वाढते, जी सुदृढ प्रतिकार संस्थेचे निदर्शक होय. शारीरिकदृष्ट्या हायपोथॅलेमस हा टाळूच्या हाडाजवळ स्थित असतो व आपल्या गुणगुणण्याने या गुणगुणताना आवाज जेव्हा घुमतो तेव्हा तो टाळूच्या इतर भागांवर प्रक्षेपित केला जातो. त्यामुळे हायपोथॅलेमसच्या स्थानीय चयापचयावर परिणाम होतो. भिन्न आवाज हायपोथॅलेमसच्या भिन्न प्रदेशांवर काम करतात. हायपोथॅलेमस म्हणजे मन व शरीर यांचा मिलापाचे ठिकाणच जणू. त्यामुळे हायपोथॅलेमसमध्ये सामंजस्य व एकतांता आणली गेल्यानंतर संपूर्ण शरीर व मन संरचनेवर त्याचा लाभ होतो.